नमस्कार मित्रांनो, मंगळवार मार्केटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मागच्या एपिसोडमध्ये एका स्पॉन्सरविषयी तुम्हाला सांगितलं. आज ती गंमत करणार नाहीये, कारण ह्या पॉडकास्ट सिरीजला किंवा कुठल्याच एपिसोडला आपण स्पॉन्सरशिप घेणार नाही आहोत. हा पॉडकास्ट कायमच फ्री असणार आहे आणि तुम्हाला तो कुठलाही ॲड किंवा इंटरप्शन शिवाय तुम्हाला तो ऐकता येणार आहे. आजचा एपिसोड हा सगळ्या स्टार्टअप फाउंडर्ससाठी आणि खास करून जे बिझनेस सुरू करतायत किंवा जस्ट सुरू केलाय यांच्यासाठी हा आजचा एपिसोड आहे. असा विचार करा की ओव्हरऑल मार्केट जे आहे, म्हणजे ज्या मार्केटमध्ये आपण स्टार्टअप सुरू करत आहोत, तो एक 400 मीटरचा रनिंग ट्रॅक आहे. आता रनिंग ट्रॅक आणि स्टार्टअप किंवा स्टार्टअप फाउंडर्स आणि पळणारे लोक याची मी तुलना का करतोय किंवा याचं मी एक्झाम्पल का देतोय हे तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. तुम्ही जर पाहिलं असेल तर 400 मीटरच्या ट्रॅकवरती प्रत्येक पळणारा स्पर्धक जो आहे याचा स्टार्टिंग पॉइंट वेगवेगळा असतो. म्हणजे आतील बाजूस जो पळणारा किंवा धावपटू आहे हा मागे प्लेस केलेला असतो आणि एका तिरक्या रेषेमध्ये सगळेजण उभे असतात. तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की प्रत्येकाला वेगवेगळा स्टार्टिंग पॉइंट असल्या कारणाने जो सर्वात पुढे आहे त्या व्यक्तीला एक प्रकारचा ॲडव्हान्टेज आहे. पण तुम्ही ट्रॅकचा जर विचार केलात तर तो ओव्हल शेपचा असतो आणि प्रत्येक कर्वसाठी प्रत्येक धावपटूला वेगवेगळं डिस्टन्स पळावं लागतं. म्हणजे जर का असं विचार करा की सगळे रनर्स किंवा सगळे धावपटू जर एकाच लाईनीत उभे केले तर प्रत्येक रनर हा वेगळं डिस्टन्स रन करेल आणि मग तो प्रत्येकावरतीच अन्याय होईल. तसं न होता किंवा तसं होऊ नये म्हणून प्रत्येक रनरला वेगवेगळ्या स्टार्टिंग पॉइंट्स दिलेले असतात. आता ह्याच संकल्पनेची तुलना तुम्ही स्टार्टअप या इकोसिस्टीममध्ये विचार करा. अनेक स्टार्टअप फाउंडर्सना असं वाटतं की जो फाउंडर आपल्या पुढे आहे आणि ही जर रेस असेल तर त्याला एक प्रकारचा ॲडव्हान्टेज आहे. मग त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. काही लोक तिथेच हताश होतात आणि म्हणतात की अरे नाही, मार्केट हे फेअर नाही आहे किंवा एका व्यक्तीला जास्त ॲडव्हान्टेज आहे आणि तोच जिंकणार, मग मी धावून काय फायदा. किंवा काही लोक म्हणतात की नाही, मी पुढे आहे त्यामुळे मला जास्त जिंकलंच पाहिजे आणि आपण जिंकलो नाही तर ते निराश होतात. आता स्टार्टअप फाउंडर्स जर का तुम्ही असाल किंवा तुम्हाला नवीन बिझनेस सुरू करायचा असेल तर सगळं मार्केट हे एका 400 मीटर ट्रॅकसारखं आहे हे लक्षात ठेवा. म्हणजेच काय, तर प्रत्येकाला तेवढंच डिस्टन्स पळायचं आहे, प्रत्येकाला मेहनत घ्यायची आहे, प्रत्येकाला आपापला बेस्ट परफॉर्मन्सच द्यायचा आहे आणि त्यामुळेच तो जिंकणार आहे. मग इथे जर का आपण पळायचंच नाही असं ठरवलं तर मग आपण रेसमध्ये कधीच जिंकणार नाही. मुळात ही रेस आपल्या स्वतःची आहे. त्यामुळे तिथे पळायला सुरुवात करणं आणि आपला बेस्ट परफॉर्मन्स देणं हेच आपल्या हातात आहे. बऱ्याचदा स्टार्टअप फाउंडर्सची ती एक गल्लत होते की कॉम्पिटिशनकडे खूप लक्ष दिलं जातं आणि मग याला ॲडव्हान्टेज आहे का, मला कसा नाही आहे, किंवा माझ्याकडे काय कमी आहे त्यामुळे मी पुढे जात नाही आहे, हे सगळे विचार यायला लागतात आणि मग तुमचं जे मेन एम असतं, जे तुम्हाला ग्रो करायचं आहे किंवा तुमचा बिझनेस ग्रो करायचा आहे याकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. त्यामुळे ही 400 मीटरची रेस असं जरी आपण म्हणलं, मुळात स्टार्टअप ही काही रेस नाही आहे. हे आपल्याला आयडियली स्टार्टअप ही एक रोजची रेस आहे. म्हणजे रोज उठून तुम्हाला 400 मीटर पळायचं आहे किंवा ठराविक किलोमीटर पळायचं आहे असं जर तुम्ही विचार केलात तर हे तुम्हाला कायम आयुष्यभर करायचं आहे, कारण तुम्हाला ते सगळ्यात जास्त आवडतं. त्यामुळे शूज घालून तयारी करून पळायला सुरुवात करणं जास्त महत्त्वाचं आहे. रेसचा निकाल काय लागतोय, आपण त्या दिवशी पहिले येतोय का, रोज पहिले येतोय का, हे पाहण्यात काही अर्थ नाही आहे. तेव्हा सगळ्या स्टार्टअप फाउंडर्सला माझ्यातर्फे आणि मंगळवार मार्केटिंगतर्फे खूप खूप शुभेच्छा. रोज उठा आणि रोज आपल्याशी रेस जी आहे त्याची तयारी करा, पळा आणि बेसिकली तुमचा स्टार्टअप जितका चांगला ग्रो करता येईल तितके सगळे प्रयत्न करून तो ग्रोथ त्याची आपल्याला करायची आहेत.
तुम्हाला मनासारखी ग्रोथ झाल्यानंतर जी शांत झोप लागणार आहे याच्यासारखं सुख दुसरं कुठलं नाही. तर अशाच चांगल्या चांगल्या विषयांवरती, एखाद्या नवीन कॉन्सेप्टवर किंवा एखाद्या एंटरप्रेन्योरशी गप्पा मारण्यासाठी आपण पुढच्या मंगळवारी नक्की भेटूया मंगळवार मार्केटिंग या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत तुम्ही हा एपिसोड मित्रांबरोबर शेअर करा, भरपूर रिव्ह्यूज लिहा आणि तुमचा फीडबॅकसुद्धा मला कळवा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे sohams @sohams किंवा माझा ईमेल ID सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. प्लस आपल्याला जर का कॉफीला भेटायचं असेल तर नक्की भेटू. आणि तुमची स्टार्टअप विषयीची संकल्पना असेल, काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्हाला मदत करायला मी नक्की तयार आहे. आणि अशाच रीतीने आपण पुढच्या मंगळवारी भेटू मंगळवार मार्केटिंग पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत राम राम.